Welcome student, the new lecture of CET, that is magnetism. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅग्नेटिझम चॅप्टरची क्विक रिव्हिजन घेणार आहे CETच्या दृष्टीने. सगळ्यात पहिला आपला पॉईंट आहे तो म्हणजे मॅग्नेटिझम. आता चॅप्टरचं नावच मॅग्नेटिझम आहे म्हणून आपल्याला मॅग्नेटिझम म्हणजे काही माहिती असणं गरजेचं आहे. तर मॅग्नेटिझम काय असतं की मॅग्नेटिझम इज अ प्रॉपर्टी ऑफ अट्रॅक्टिंग स्मॉल पीसेस ऑफ आयर. ठीक आहे, म्हणजे जनरली आपण जसं एखादा मॅग्नेट घेतो त्या मॅग्नेट काय करत असतो की जे काय आयनचे पीसेस त्याला काय करत असतो अट्रॅक्ट करत असतो. म्हणतो की प्रॉपर्टी मॅग्नेटची त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिझम. मॅग्नेट म्हणजे काय मटेरियल विच अट्रॅक्ट सबस्टन्स लाईक फेरस दॅट इज आयर्न निकेल स्टील एक्सेट्रा. म्हणजे असं काही एक मटेरियल की जे काय करत असतं की निकेल स्टील आणि आयर्नला काय करेल अट्रॅक्ट करत त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेट म्हणतो. मग आता जे काय मॅग्नेटिक मुवमेंट आहे आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटकडे एक मॅग्नेटिक मुवमेंट ही प्रॉपर्टी असते. ती प्रॉपर्टी कशामुळे होते कारण की जे काही इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात ते इलेक्ट्रॉनचे स्पिन आणि ऑर्बिटल मोशनमुळे आपल्याला काय मिळत असते मॅग्नेटिक मुवमेंट हे काय होत असतं मिळत असतं. मग जसं आपल्याला मॅग्नेट मिळालं तर मॅग्नेटच्या काही प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये असं सगळ्यात पहिले अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी. अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय मॅग्नेट काय करत असतं मॅग्नेट अट्रॅक्ट मटेरियल लाईक आयर्न निकेल कोबाल्ट यांना काय करतो अट्रॅक्ट करतो म्हणून त्याला आपण अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. त्यानंतर डायरेक्शनल प्रॉपर्टी. समजा आपण एखादा मॅग्नेट हा जर का आपण फ्रीली सस्पेंड केला तर तो नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन काय करतो दाखवत असतो. ठीक आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो डायरेक्शनल प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी असते इंडक्टिव्ह प्रॉपर्टी. इंडक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय सांगतो आपण की ज्यावेळेस आपण एखादं मॅग्नेटिक मटेरियल हे जर का आपण मॅग्नेटच्या जवळ आणलं तर त्या जो काही मटेरियल त्याला काय होत असतं मॅग्नेटिझम प्रोड्यूस मिळत असतं. म्हणजे ही प्रॉपर्टी काय असते इंडक्टिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक डायपोल. आता आपल्याला माहिती की जो काही बार मॅग्नेट असेल हा बार मॅग्नेट काय असतो इट कन्सिस्ट ऑफ टू इक्वल अँड अपोजिट मॅग्नेटिक पोल सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स कॉल्ड एज अ मॅग्नेटिक डायपोल. आपल्याला माहिती की मॅग्नेटला दोन पोल असतात, एक असतो साऊथ पोल एक असतो नॉर्थ पोल. ठीक आहे, तर हे ज्यावेळेस आपण काय ते डिस्टन्सने आपण सेपरेट करतो त्याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक डायपोल म्हणतो. ठीक आहे, त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो आपल्याकडं एम इज इक्वल्स टू स्मॉल एम इंटू 2L. ओके, मग आता हा जो काही एम आपण दाखवले प्लस एम आणि मायनस एम. एम असतो आपला पोल स्ट्रेंथ. ठीक आहे, प्लस एमसाठी आपण एन पोलसाठी आपण प्लस एम दाखवतो, साऊथ पोलसाठी आपण मायनस एम दाखवतो. ठीक आहे, तर डिस्टन्स असतं 2L. त्यामध्ये आपण दोन डेफिनेशन बघणार आहे, ॲक्सिस ऑफ मॅग्नेट आणि इक्वेटर ऑफ मॅग्नेट. मग आता ॲक्सिस ऑफ मॅग्नेट म्हणजे काय सांगणार आपण की ज्या वेळेस द लाईन पासिंग थ्रू द टू पोल ऑफ मॅग्नेट, अशी एक लाईन की जे दोन पोलमधून जर का पास होत असेल तर आपण ॲक्सिस ऑफ मॅग्नेट म्हणतो. आणि सेकंड असते मॅग्नेटिक इक्वेटर म्हणजे द लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस. ॲक्सिसला परपेंडिक्युलर असली जी काही लाईन असेल त्याला आपण म्हणतो इक्वेटोरियल लाईन किंवा त्याला आपण म्हणा मॅग्नेटिक इक्वेटर. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन ती म्हणजे मॅग्नेटिक लेंथ. आता मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय सांगतो आपण द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू पोल ऑफ द मॅग्नेट. हे जे का दोन पोल यांच्या म्हणजे काय शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल त्याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक लेंथ म्हणतो. मग आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे जे काय आपण एंड टू एंड डिस्टन्स जे काय मॅग्नेटचं कन्सिडर करत असतो त्याला आपण काय म्हणतो जिओमेट्रिक लेंथ म्हणतो. म्हणजे काय एंड टू एंड लेंथ डिस्टन्स असेल त्याला काय आपण जिओमेट्रिक लेंथ म्हणणं. मग आपल्याकडे एक रिलेशन असतं रिलेशन बिटवीन जिओमेट्रिक लेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. मग आता मॅग्नेटिक लेंथ काय सांगितलं आपण 2L that is magnetic length equal to 5/6 of geometric length, that is 2L equal to 5/6 into L. This is the relation between geometric length and magnetic length. Next point is magnetic permeability, that is called as mu. mu म्हणजे काय सांगतो आपण एक अशी प्रॉपर्टी असते मटेरियलची की जे काय करत असतात मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय करत असतात त्यातून पास करतात त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक परमेबिलिटी आणि इट इज डिपेंड्स ऑन मीडियम. त्यानंतर रिलेटिव्ह परमेबिलिटी. रिलेटिव्ह परमेबिलिटी आपण सांगतो की इट इज अ रेशो ऑफ मॅग्नेटिक परमेबिलिटी टू द इनर स्पेस टू द फ्री स्पेस दॅट इज किंवा त्याला आपण B/H या फॉर्मनी पण त्याला रिप्रेझेंट करता येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट दॅट इज M इंटू 2L. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आपण दाखवतो कॅपिटल स्मॉल एमनी दॅट इज इक्वल टू M इंटू 2L. म्हणजे त्याचा अर्थ जर का आपल्याला पोल स्ट्रेंथ लिहायची असेल तर आपल्याला ते M/2L लिहिता येईल. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ते युनिट असतं अँपियर पर मीटर स्क्वेअर किंवा अँपियर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट इज व्हेन बार मॅग्नेट ऑफ अ पोल स्ट्रेंथ M अँड मॅग्नेटिक मुवमेंट M इज कट. बघा आता आपल्याला प्रश्न असा विचारला की समजा बार मॅग्नेट जर का आपण पोल स्ट्रेंथ Mचा आणि त्याची मॅग्नेटिक मुवमेंट जर का M असेल तर त्याला आपण जर कट केला तर कट करायची काही प्रॉपर्टी आपण सांगितलं अलॉंग द ॲक्सियल लाईन. म्हणजे समजा आपण त्याला ॲक्सियल लाईनमध्ये जर का आपण त्याला कट केला या ॲक्सियल लाईनमध्ये तर त्यावेळेस त्याची पोल स्ट्रेंथ काय होईल हाफ होईल दॅट इज M/2 आणि मॅग्नेटिक मुवमेंट पण काय होईल हाफ होईल. त्यानंतर जर का तर इक्वेटोरियल लाईनमध्ये आपण कट केला या इक्वेटोरियल लाईनमध्ये आपण त्याला कट केला तर पोल स्ट्रेंथ त्याची M असेल आणि मॅग्नेटिक मुवमेंट M/2 असेल. समजा आपण
जो काय बार मॅग्नेट त्याला आपण इक्वल लेंथमध्ये का आपण कट केला, ठीक आहे, इक्वल लेंथमध्ये का आपण कट केला तर त्याची मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ असेल एम अपॉन एन, एन म्हणजे नंबर ऑफ कट, किंवा मॅग्नेटिक मोमेंट किती असेल एम अपॉन एन. त्यानंतर समजा आपण त्याला ब्रेथमध्ये कट केला, ठीक आहे, त्यास त्याची पोल स्ट्रेंथ असेल एम आणि मॅग्नेटिक मोमेंट किती असेल एम अपॉन एन. त्यानंतर समजा आपण त्याला लेंथ वाईज आणि ब्रेथ वाईज कट केला तर ते असेल पोल स्ट्रेंथ एम अपॉन एन आणि मॅग्नेटिक मोमेंट असेल एम अपॉन एन स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इफ थिन मॅग्नेट किंवा इफ थिन मॅग्नेटिक निडल ऑफ मॅग्नेटिक मोमेंट कॅपिटल एम इज बेंट ॲट द मिडल सो दॅट अन अँगल इज बेंड. बघा आता काय केलं आपण, समजा एक मॅग्नेटिक निडल, त्या मॅग्नेटिक निडलला काय केलं आपण बेंड केलं, ठीक आहे. जर बेंड केल्यानंतर जर तो अँगल असेल तुमचा जर का थिटा होत असेल तर त्याचं जे मॅग्नेटिक मोमेंट असेल ते असेल एम इंटू साईन थिटा अपॉन 2. समजा 30 मीटर जर का परपेंडिक्युलर असेल त्याचं तुमचं मॅग्नेटिक मोमेंट असेल दॅट इज न्यू मॅग्नेटिक मोमेंट इक्वल टू अपॉन √2. समजा आपण त्याला डिस्च्या फॉर्ममध्ये का आपण किंवा एक आर्कच्या फॉर्ममध्ये का आपण त्याला कन्वर्ट केलं, म्हणजे तिला बेंड केले सर्क्युलर आर्कच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर ते असं असेल एम डॅश इक्वल टू एम इंटू साईन थिटा अपॉन 2. हे काही रिलेशन्स किंवा हे काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ 2 बार मॅग्नेट. समजा आपल्याकडे आता 2 बार मॅग्नेट असतील, ठीक आहे, त्याला आपण M1 आणि M2 दॅट इज मॅग्नेटिक मोमेंट म्हणतोय. M1 पहिल्या बार मॅग्नेटची असेल, M2 दुसऱ्या बार मॅग्नेटची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल. समजा M1 इज ग्रेटर दॅन M2 असेल, आपण काय सांगतो आता, समजा जर आपण कोएक्सिली ठेवली म्हणजे समोरासमोर जर का ठेवले ॲक्सेल लाईनमधून आणि जर का अनलाईक पोल किंवा अनलाईक पोल जर का तरी कॉन्टॅक्टमध्ये असतील, म्हणजे बघा अनलाईक पोल म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल हे जर का एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर जे काय न्यू मॅग्नेटिक मोमेंट असेल ते कसं लिहिणार आपण M1 प्लस M2 लिहिणार. समजा आपण जे काही लाईक पोल इन कॉन्टॅक्ट इच अदर, समजा आपण त्याचे लाईक पोल जर का आपण कॉन्टॅक्टमध्ये ठेवले म्हणजे समजा नॉर्थ आणि साऊथ जर का आपण जवळ ठेवले त्यास त्याचं जे काही नवीन मॅग्नेटिक मोमेंट असेल ते असेल M1 मायनस M2. त्याचं थर्ड केस आहे M1 आणि M2 आर प्लेस वन ओव्हर अदर विथ द लाईक पोल. समजा आपण लाईक पोल जर का एकमेकांच्या वरती ठेवले म्हणजे 2 मॅग्नेट जर का आपण ह्या फॉर्ममध्ये ठेवले तर त्यास काय मिळणार आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट असेल M1 प्लस M2. समजा आपण अनलाईक पोल एकमेकांवर ठेवले तर त्यास काय मिळणार आपल्याला M डॅश इक्वल M1 मायनस M2. त्यानंतर समजा आपण 2 बार मॅग्नेट हे काहीतरी अँगलने जर का आपण एकमेकांवर ठेवले म्हणजे साऊथ पोल जर का एकत्र असेल त्यावेळेस तुमचं मॅग्नेटिक मोमेंट असेल स्क्वेअर रूट ऑफ M1 स्क्वेअर प्लस M2 स्क्वेअर प्लस 2M1 M2 कॉस थिटा. त्यानंतर समजा नॉर्थ आणि साऊथ पोल म्हणजे जर का आपण अपोजिट पोल जर का ठेवले त्यास तुमचा M डॅश असेल स्क्वेअर रूट ऑफ M1 स्क्वेअर प्लस M2 स्क्वेअर मायनस 2M1 M2 कॉस थिटा. त्यानंतर नेक्स्ट आहे इफ दे फॉर्म टी ऑर एल शेप, म्हणजे समजा आपण जे काही मॅग्नेट ठेवलेले ते संपूर्ण तुमचे एखादा टी शेप तयार करत असतील किंवा एखादा तुमचा टी शेप म्हणून आपण किंवा तो एल शेप जर का तयार करत असेल तुमचा मॅग्नेटिक मोमेंट असेल स्क्वेअर रूट ऑफ M1 स्क्वेअर प्लस M2 स्क्वेअर. नेक्स्ट इज मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये पण मॅग्नेटिक फ्लक्सबद्दल स्टडी केला आहे. आपण डायरेक्ट फॉर्म्युला तो फाय इक्वल टू बी इंटू ए इंटू कॉस थिटा. त्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन आपण डिफाईन करतो मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया दॅट इज फाय अपॉन ए. जर काही मॅग्नेटिक इंडक्शन काय तुमची वेक्टर क्वांटिटी त्याची युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. ओके, देन द नेक्स्ट पॉईंट इज magnetic induction at a point along the axis of a short bar magnet. समजा आपण एक शॉर्ट बार मॅग्नेट कन्सिडर केला आणि ह्या शॉर्ट बार मॅग्नेटचं आपण मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग द ॲक्सिस जर काही कॅल्क्युलेट करायचे असेल असेल फॉर्म्युला असतो म्यू0 अपॉन 4π इंटू 2m अपॉन r3. त्यानंतर समजा आपल्याला इक्विटोरियल लाईनवर काढायचं असेल तर त्याच काढून आपण बी ॲक्सिस किंवा बी इक्विटोरियल इज इक्वल्स टू म्यू0 अपॉन 4π इंटू m अपॉन r3. नेक्स्ट इज मॅग्नेटिक इंडक्शन ॲट अ पॉईंट ऑन इक्विटोरियल लाईन ऑफ अ बार मॅग्नेट. समजा आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शन कॅल्क्युलेट करायचं इक्विटोरियल लाईनवर एखादा बार मॅग्नेट त्याच फॉर्म्युला असेल आपल्याला म्यू0 अपॉन 4π इंटू m अपॉन r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर प्लस टू 3/2. त्यानंतर एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याकडे पी ॲक्सिल दॅट इज मॅग्नेटिक इंडक्शन ॲट ॲक्सिल पॉईंट टू द मॅग्नेटिक इंडक्शन ॲट द इक्विटोरियल लाईन इज इक्वल्स टू 2. दॅट इज वी कॅन ऑल्सो राईट पी ॲक्सियल इज इक्वल्स टू 2 इंटू बी इक्विटोरियल. नेक्स्ट इज मॅग्नेटिक इंडक्शन ॲट अ पॉईंट ड्यू टू द डायपोल. समजा डायपोलमुळे जे का मॅग्नेटिक इंडक्शन तयार होत असेल त्याचा जो का फॉर्म्युला होतो असो बी इक्वल टू म्यू0 अपॉन 4π इंटू m अपॉन r3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 3 कॉस स्क्वेअर थिटा. देन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक मोमेंट इज गिवन बाय phi is equals to tan inverse of b2 upon p1 or we can simply written as tan inverse of 1/2 tan theta.
त्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन इज ऑलवेज इनवर्सली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ इट्स डिस्टन्स. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला काय लिहितो की जे काय मॅग्नेटिक इंडक्शन असेल कसं असेल इनवर्सली प्रपोर्शनल असेल जे काही डिस्टन्स त्याच्या क्यूब एवढं, त्याला आपण इनवर्स क्यूब लॉ असंही म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक पोटेन्शियल. बघा आता मॅग्नेटिक पोटेन्शियल जर लिहायचं असेल मॅग्नेटिक इंडक्शन इक्वल टू आपण मायनस डी व्ही अपॉन डी एक्स अँड मॅग्नेटिक पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. जसं आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफाईन करतो तसंच आपण मॅग्नेटिक पोटेन्शियल डिफाईन करतो, दॅट इज बी इक्वल टू मायनस डी व्ही अपॉन डी एक्स. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मॅग्नेटिक पोटेन्शियल ड्यू टू द पॉईंट पोल ऑफ द स्ट्रेंथ एम ॲट अ डिस्टन्स आर. आता मॅग्नेटिक पोटेन्शियल आपण कॅल्क्युलेट करतोय समजा एखादा पॉईंटच्या एखाद्या डिस्टन्स आरपासून, तर त्याचं पोटेन्शियल असेल म्यू नॉट अपॉन 4π m अपॉन आर. मग आता जर का नॉर्थ पोल असेल तर इलेक्ट्रिक जे काही तुमचं मॅग्नेटिक पोटेन्शियल हे पॉझिटिव्ह असेल, जर का तो साऊथ पोल असेल तर पोटेन्शियल कसं असेल निगेटिव्ह असेल. मग आपण दाखवले पोटेन्शियल V1 इक्वल म्यू नॉट अपॉन 4π m अपॉन R1, दॅट इज इफ एन जर का नॉर्थ पोल असेल तर V2 काय असेल मायनस म्यू नॉट अपॉन 4π m अपॉन R², दॅट इज फॉर साऊथ पोल. मग आता टोटल जर का पोटेन्शियल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर टोटल पोटेन्शियल काय असेल V इक्वल टू V1 प्लस V2, दॅट इज म्यू नॉट अपॉन 4π m R2 मायनस R1 अपॉन R1 इंटू R2. नेक्स्ट इज मॅग्नेटिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ड्यू टू अ शॉर्ट मॅग्नेट. समजा आपल्याला मॅग्नेटिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं असेल कोणत्याही पॉईंटला तर फॉर्म्युला असेल म्यू नॉट अपॉन 4π इंटू m cos θ अपॉन R². देन नेक्स्ट इज सर्क्युलर करंट लूप ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. जर काही एखादा सर्क्युलर करंट लूप आता का तुमचा मॅग्नेटिक डायपोल म्हणून जर काय होत असेल त्याच फॉर्म्युला असेल बी इक्वल टू म्यू नॉट इंटू आय इंटू ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू ए स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज टू 3/2, or it can be written as mu naught upon 4π into Tm upon R cube, where M is equals to I into A, M equal to I into A, where A is the area of the coil. Next is magnetic dipole moment of the revolving electron. समजा एखादा आपण ॲटम कन्सिडर केला त्याच्या अराउंड जे काही इलेक्ट्रॉन मूव्ह होते तर हा इलेक्ट्रॉन मूव्ह होत असताना त्याचं जे काही मॅग्नेटिक डायपोल किती असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला लिहितो एम इक्वल टू व्ही आर अपॉन 2 और एम इक्वल टू ई अपॉन 2m इंटू एम. नेक्स्ट इज गायरोमेट्रिक रेशियो दैट इज m upon L is equals to V upon 2m. Next important definition is magnetization and magnetic intensity. Magnetization is defined as magnetic moment upon volume, that is m upon V, or it can be also written as m upon A. The unit is ampere per meter. Next is magnetic intensity, that is H. It is given by H equal to N into I, or V0 upon mu 0, that is magnetic induction upon permeability. Next is permeability of medium, that is B mu equal to B upon H, or relative permeability is given by mu upon mu 0, or mu equal to relative permeability into mu 0. Next is magnetic susceptibility, that is Xi. Magnetic susceptibility is defined as the ratio of magnetization to the magnetic field intensity. In magnetic susceptibility, if Xi is positive, then the substance is called the paramagnetic substance. If Xi is negative, then substance is called diamagnetic substance. If Xi is positive and very large, the substance is called as the ferromagnetic substances. That is, according to the magnetic susceptibility, the magnetic material can be classified as paramagnetic, diamagnetic, and ferromagnetic. Then there is an important relation between the permeability and susceptibility. That is, mu equal to mu naught into 1 plus Xi, and mu r equal to 1 plus Xi. B equal to mu naught, B equal to mu H is equals to mu r into mu naught into H, that is mu r into mu naught into N into I. That is, this is an important relation for the permeability and susceptibility. Next is classification of the material. We know that material can be classified as diamagnetic substance, ferromagnetic substance, and paramagnetic substance. According to magnetic dipole moment, in diamagnetic substance, magnetic dipole moment is 0. In ferromagnetic substance, it is greater than 0. Paramagnetic substance is also greater than 0. In diamagnetic substance, material are slightly repelled, ferromagnetism strongly attracted, and in paramagnetism is slightly attracted. In diamagnetism substance, there is no effect of temperature. In ferromagnetic substance, there is the effect of temperature, and paramagnetic substance effect of temperature. Last is Curie temperature. The temperature at which domain structure breaks is called as a Curie temperature. We know that the magnetic material consists of domains. Okay, when we heat a substance, it will break its domain structure, and this temperature is called as a Curie temperature.
म्हणजे याचा अर्थ काय की जे काही फिरोमॅटिक सबस्टन्स आणि जे काही पॅरोमॅटिक सबस्टन्स यांना जर का आपण टेम्परेचर जर का दिलं त्यांचं काय होणार आहे की त्यांच्या जे का प्रॉपर्टी काय होतील चेंज होतील, पण डायमॅटिक सबस्टन्सवर त्याचा कोणता इफेक्ट होत नाही. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे न्यूट्रल पॉईंट. द पॉईंट ॲट विथ द मॅग्नेटिक इंडक्शन 0. बघा आता न्यूट्रल पॉईंट म्हणजे काय सांगतो आपण की एक असा पॉईंट की ज्या पॉईंटला मॅग्नेटिक इंडक्शन काय असेल 0 असेल त्या पॉईंटला काय आपण न्यूट्रल पॉईंट. तो कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण करू आपण x r/m2/m1+1. तर का पोल लाईक पोल असतील, ठीक आहे. म्हणजे समजा आपण लाईक पोल जर का कॅल्क्युलेट करत असेल त्यावेळेस तुमचा फॉर्म्युला असेल x r/m2/m1+1. आणि जर का अनलाईक पोल असतील तर x r/m2/m1-1. दिस इज द लेक्चर दॅट इज अ क्विक रिव्हिजन ऑन द मॅग्नेटिझम. आज आपण मॅग्नेटिझमचे क्विक रिव्हिजन बघितलं आहे. याच्यावरचे दिलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काही प्रॉब्लेममध्ये अडचण आली तर मला डाऊट विचारले तरी चालते. थँक्यू.